नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काय तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, परंतु म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी, म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी कशी सुरू करावी हे तुम्हाला माहित नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रो ऍप्लिकेशन यूज करून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी कशा पद्धतीने सुरू करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन नाही, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः तुमचा मोबाईलचा यूज करून ग्रो ऍप डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्हाला ग्रो ऍप डाउनलोड करून त्यामध्ये तुमचं एक डीमॅट अकाउंट ओपन करणं जरुरी आहे. तेव्हाच तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकाल. तर डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी मी एक खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुमचं जे अकाउंट आहे ते आधी क्रिएट करून घ्या. त्यानंतरच तुम्ही काय करू शकाल, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकाल. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ग्रो ऍप्लिकेशनवर जावं लागेल. ग्रो ऍप्लिकेशनवर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला वेगवेगळे सेक्शन दिसतील. खाली स्टॉक्स दिसेल, देन म्युच्युअल फंड दिसणार आहे, देन युपीआय दिसणार आहे, देन क्रेडिट आहे. तर तुम्हाला इथे काय करायचंय, म्युच्युअल फंड वरती क्लिक करायचं आहे. म्युच्युअल फंड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक्सप्लोर म्हणून वरती बटन दिसणार आहे. त्यानंतर डॅशबोर्ड आहे, त्यानंतर एसआयपी आहे, असे वेगळे आहे. तर डॅशबोर्ड म्हणजे काय की तुम्ही कुठल्या कुठल्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे पूर्ण इथे तुम्हाला दिसणार आहे. हे थोडेसे मी काही एसआयपी सुरू केलेले आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट इथे दिसत आहे. त्यानंतर एक्सप्लोर मध्ये तुम्हाला जायचं आहे. खाली तुम्हाला वेगळे म्युच्युअल फंड दिसतील, इथे खाली बघू शकता तुम्ही. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेल की ते हाय रिटर्न्स म्युच्युअल फंड आहे किंवा 500 रुपयापासून एसआयपी सुरू करणारे म्युच्युअल फंड आहेत. जर तुम्ही टॅक्स सेव्ह करू इच्छिता तर टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड इथे भेटणार तुम्हाला. त्यानंतर लार्ज कॅप म्युच्युअल फंड भेटतील. त्यानंतर मिड कॅप म्युच्युअल फंड इथे आहे. त्यानंतर स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहेत. तर हे वेगवेगळे म्युच्युअल फंड इथे तुम्हाला पाहायला भेटू शकतात. आणि खाली गेल्यानंतर ऑल कॅटेगरी भेटतील तुम्हाला, ऑल म्युच्युअल फंड्स. इथे तुम्हाला पूर्ण लिस्ट भेटणार आहे. हे बघा, इथे तुम्ही काय करू शकता, पूर्ण लिस्ट तुम्हाला भेटू शकते. तर तुम्ही ते सॉर्ट अँड फिल्टर सुद्धा करू शकता. म्हणजेच काय, 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी हाय रिटर्न देणारे किंवा कॅटेगरी वाईज सुद्धा इथे इन्व्हेस्टमेंट इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता की कमॉडिटी स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे, डेट म्युच्युअल फंड मध्ये, त्यानंतर इक्विटी स्कीम मध्ये किंवा हायब्रिड स्कीम मध्ये. तर हे वेगवेगळे म्युच्युअल फंड इथे तुम्ही बघू शकता. तर एक पर्टिक्युलरली तुम्हाला एक एक्झाम्पल सहित दाखवून देतो की कशा पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता. तर पर्टिक्युलरली आपण एक म्युच्युअल फंड घेऊ की मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड. यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावरती तुम्ही काय करू शकता, एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकता किंवा मग स्टार्ट एसआयपी वरती सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. वन टाइम म्हणजे जर तुमच्याकडे एक लमसम अमाऊंट असेल तर ती लमसम अमाऊंट युज करून तुम्ही यावरती वन टाइम म्हणून तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. सपोज मी तुम्हाला दाखवतो. यावरती वन टाइम वरती क्लिक करायचं आहे आणि वन टाइम वरती क्लिक केल्यानंतर जेवढ्या अमाऊंटची तुम्हाला एसआयपी करायची असेल, सॉरी वन टाइम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल ते क्लिक करून तुम्हाला त्यानंतर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट, तुम्हाला कुठल्या बँक थ्रू तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं, इथे पूर्ण बँक येऊन जाईल. या अगोदर तुम्हाला तिथे बँक अकाउंट अटॅच करावं लागेल. तर इन्व्हेस्ट करायचं आहे. त्यानंतर इन्व्हेस्ट केल्यानंतर ओटीपी तुम्हाला एक तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती ओटीपी रिसीव्ह होईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुम्ही काय करू शकता, लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर जर तुम्ही लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकत नसाल तर तुम्ही काय करू शकता, एसआयपी सुरू करू शकता. 100 रुपयापासून सुद्धा तुम्ही यामध्ये एसआयपी सुरू करू शकता. असे वेगवेगळे म्युच्युअल फंड आहेत ज्यामध्ये आपण काय करू शकतो, एसआयपी मध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे मंथली आपण एक डेट जी डिसाईड करणार आहे त्या डेटने आपली एसआयपी म्हणजे काय होणार आहे, आपल्या बँक अकाउंट मधून पैसे डिडक्ट होणार आणि त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट होऊन जाणार. जर तुम्हाला याबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळू शकता. ती क्वेरी रिझॉल्व्ह करण्याचा मी नक्कीच ट्राय करेन. तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रो ऍपचा युज करून काय करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो. तर ही होती एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन की म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी कशा पद्धतीने किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा करू शकतो. हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पज साठी बनवलेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंटची रिकमेंडेशन नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट्स किंवा फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला वेळेवर देत राहतो. तर मित्रांनो, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.